नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या सामान्य चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठी पायाभूत चाचणी 2025-26 येथे मराठी विषयाचे आपण प्रश्नोत्तर अभ्यासणार आहोत. जे विद्यार्थी चॅनल नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तिथं तोंडी चाचणी आहे. खालील उत्तरा वाचायचे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहा, इथं आपण उत्तरे दिलेली आहेत. पहा, आईने मोहनला कोणता प्रश्न विचारला ते सांग. अरे राजा, एक छोटंसं काम करशील का रे? आईने मोहनला दुकानातून आणायला सांगितले. कोणते दोन वस्तूची नावे लिहा. डाळ, तांदूळ, साखर. पुढील प्रसंगी काय करशील ते सांग. तू दुकानात वस्तू खरेदी केलीस व दुकानदाराला पैसे दिले. उरलेले पैसे देताना दुकानदाराला तुला चुकून जास्त पैसे आले, तू काय करशील? तर आपण ते पैसे त्या दुकानदाराला परत करायचे आहेत. कविता ऐक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. वरील कवितेविषयी कोणता आहे ते सांग. तर पेरणी आहे. कवितेत आलेल्या दोन पक्ष्यांची नावे सांग. मोर, मोरणी, चातक. पाऊस पडला नाही तर काय होईल? 2-3 वाक्यात लिहा. पाऊस पडला नाही काय होणार? पेरणी करता येणार नाही, दुष्काळ पडेल, सर्वांना पिण्यास पाणी मिळणार नाही, अन्न मिळणार नाही, अशा इतर सर्व तुम्ही उत्तरे लिहू शकता. खालील कंसात दिलेले शब्द वापरून कविता पूर्ण करा. लिला ग लिला, मला हे तुझा लळा लिहायचे, नाही बुडवणार ना कधी तू शाळा इथे लिहायचे. खालील आहे. मामाच्या गावी फुलला आहे द्राक्षांचा मळा, मामाच्या गावी जायचे, चला पळा. ठीक आहे. खालील उत्तरा वाच व त्यावरील आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यास कोणकोणती कामे करावी लागतात? नांगरणी, वखरणी, पेरणी, खुरपणी. ठीक आहे. शेतकऱ्यांना कोणता खर्च करणे परवडत नाही? उत्तराच्या आधारे लिहा. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च त्यास परवडत नाही. खाली दिलेल्या योग्य वाक्यास वाशी खूण करा. भूक नसताना ताट भरून अन्न घ्यायचं नाही. ताटातील सर्व अन्न संपवायचं आहे. उरलेलं अन्न फेकून द्यावे. ताटात आवश्यक तेवढेच अन्न घ्यावे. पहा, हे 2 बरोबर आहे. खालील प्रश्नांची सूचनेस उत्तरे लिहा. शाळेशी संबंधित कोणत्या 2 शब्दांच्या योग्य शब्दाच्या पुढे याची टीक करायची. पाठ्यपुस्तक, फळाट. कंसातील दिलेल्या कोणत्याही 2 शब्दांचा वापर करून अर्थपूर्ण 2 वाक्ये तयार करू लिहा. तो तबला छान वाजवतो, रमेश गाणे गातो. खालील सूचनेनुसार कृती कर. खालील शब्दाचे लिंग बदल लिहा. वाघ, वाघीण, बाहुला, बाहुली. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदल. वाक्य पुन्हा लिहा. माझ्याकडे टोपी आहे, माझ्याकडे टोप्या आहेत. झाडावर फुले आहेत, झाडावर फूल आहेत. रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहा. सुयश जत्रेत गेला, तेथे त्याने खूप मजा केली. रसिकाने गणवेश परिधान केला, आजोबा तिला शाळेत घेऊन गेले किंवा आले. कंसातील योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण लिहा. विजांचा कडकडाट सुरू होता. खाली दिलेल्या सूचनेचा कृती करा. खाली दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्दाचा पर्याय गोल कर. निर्धन. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. गाणे गाणारा, गायक. खाली दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. सूर्य, रवी, भास्कर. पाणी, उदक, जल. तुमच्या शाळेच्या परिसरात परसबाग तयार केली आहे. परसबागेतील 5 सूचना तयार कर. सूचनाफलक इथे तयार केले. परसबागेतील झाडांची काळजी घेणे, झाडांना पाणी देणे, परसबागेतील तण गवत काढणे, परसबागेतील झाडांना खत पाणी देणे, परसबागेला कुंपण लावावे. खालील कविता वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आहे. कविता वाचायची त्यावर आधारित. अंगुलीय शब्दाचा अर्थ बोट. सहसंबंध आहे. केळीची बाग, आंब्याची आमराई आहे. खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार कर. पसार. चोर चोरी करून पसार झाला. सुगंध. जाईच्या फुलांचा सुगंध छान आहे. योग्य पर्यायास गोल कर. कानोसा घेणे, अंदाज घेणे. त्यांनी दिलेल्या वाक्यात योग्य विरामाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. त्यांनी मध्येच विचारले, तुझे नाव काय? त्यांनी मध्येच विचारले, तुझे नाव काय? ठीक आहे. अशा प्रकारे वाक्य लिहायचं आहे. पहा विद्यार्थी मित्र, इथं इयत्ता 5वी विषय मराठी जे पॅटचे इथं प्रश्न उत्तर सर्व पाहिलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच.